of action. And man in action. आणि म्हणून फुलंब्रीमध्ये जे घडलं अध्यक्ष महोदय तसंच काहीसं लातूरमध्ये घडलंय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, लातूर येथील मौजे खाडगाव तालुका लातूर शिवारातील जमीन सर्वे क्रमांक 84 व 82 मधील रेखांकन हे बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने मंजूर करण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं मी लक्ष वेधू इच्छितो. लातूर येथील तुळजाभवानी नगर व परिसरातील 5000 पेक्षा जास्त नागरिकांना त्यांना जाण्याचा येण्याचा रहदारीचा रस्ता या रेखांकन मंजुरीमुळे बंद झालेला आहे. आणि रेखांकन मंजूर करताना जे नियम त्यांनी पाळायला हवेत ते नियम त्यांनी पाळले नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना अशी विनंती करणार आहे की हे जे काही रेखांकन लातूर येथे मंजूर झालं ज्याच्यामुळं 5-1 हजार नागरिकांची गैरसोय होते आहे आणि ते रेखांकन हे चुकीचं झालेलं आहे. त्याला तक्रारी नोंदवलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्याकडं, विभागीय आयुक्तांच्याकडं. आणि म्हणून मंत्री महोदय, आपल्याला माझी अशी विनंती आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी मंत्री महोदय आपण करावी, जेणेकरून जे चुकीचं घडलेलं आहे ते घडणार नाही असं या निमित्तानं माझी आपल्याला एक विनंती असेल. आणि या सगळ्याच प्रकरणामध्ये अगदी गुगल मॅपवर सुद्धा आता आपल्याला सगळं लक्षात येतं. आणि म्हणून चुकीची कागदपत्र, त्या जमिनीतनं शेतरस्ता जातोय, गाडी रस्ता जातोय, तो सुद्धा दर्शवण्यात आलेला नाही आहे. म्हणून कुठेतरी याच्यात भ्रष्टाचारही झालाय की काय असंही याच्यातनं आपल्याला संशय येऊ शकतो. आणि म्हणून मंत्री महोदयांना, अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून अशी मला विनंती करायची आहे की लातूर येथील हे खाडगाव लातूर तालुका तुळजाभवानी नगरच्या शेजारी जे जमिनीचं रेखांकन बेकायदेशीररित्या मंजूर करण्यात आलेलं आहे, पहिल्यांदा आपण त्याला स्थगिती द्यावी आणि चौकशीनंतर जर तिथं चुकीचं घडलं असेल तर त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. माननीय अमित देशमुख साहेबांनी आपला फुलंब्रीचा प्रश्न आहे पण माननीय लातूरचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे. माननीय अमित देशमुखजी, एकदा या विषयात काय काय घडलं तुम्ही आणि मी एकदा माझ्या दालनात बसून याचं कुठल्या कारण काही कॉस्टी ज्युडिशियल एखादी केस झाली असेल, त्या काय रेखांकन चुकीत झालं असेल तर मी आपल्या दालनात एकदा आपली बैठक या विषयाची घेतो. नंतर काय त्याच्यात चौकशा करायच्या आणि कुठे ते रेग्युलाइज करून घ्यायचं, दोन्ही बाबी करू, चौकशाही करू आणि रेग्युलाइज कसं करायचं ते आपण करू. मी माझ्या दालनात एक बैठक बोलवतो.